आई आज नाश्त्याला कांदा पोहे करू काय? कांदा पोहे नको, आज वार कुठला आहे बघ? होय आज बुधवार आहे ना. होय लक्षातच नाही. काय करूया मग? काय सुक्क करूया काय? सुक्क चालेल, बोंबील वगैरे करूया मग भाकरी बरोबर नाही? करूया मग, चालेल. चालेल. आई हा ये सेजू बस ये. आई आज नाश्त्याला काय करूया? आज नाश्त्याला ना बोंबील करायचे, चालेल? नको आज आई, आपण आंबा टाकून कोलिम करूया. आंबा पण चालेल. हाय. आहे ना? हो. मग चालेल मग बाबे. चालेल? चालेल. आंबा टाकून तर मस्तच लागतो कोलिम. होय ना? होय चालेल मग तो बेत करूया. चालेल. आज सोन्याच्या आवडीचा नाश्ता बनवते. करूया मस्त पैकी. हा. चूल पेटवली आहे, मग मी भाकऱ्या भाजून घेते. हा हा चालेल. माय मी पण तोपर्यंत कांदा वगैरे कापून देते तुम्हाला. हा चालेल. कोलिमला. मिक्स धान्याची भाकरी भाजते. हा चालेल. बाबे चालेल मिक्स धान्यांची. आई आंबा बघा मस्त भेटलाय ना. होय पडलेला होता की काय? हो पडलेला होता. चांगलंच आहे. होय आंबा असला ना की माशाचे पदार्थ पण चांगले काय. हो इतर वेळेला आपण कोकम टाकून बनवतो, होय. पण ह्या सीझन मध्ये ना आंबा टाकून बनवायचं चांगलंच मस्त आहे. लागते. गरम पाणी असं उकळतं जरा टाकलं ना मिक्स धान्याच्या भाकरीत, भाकरी पण चांगली मऊ होती नाही रे. हा आणि वळणाला पण चांगली येते. होय अशी. सेजूचा मोदकाचा व्हिडिओ बघितलात ना? होय आई, खूप जणांनी बघितलं आणि आवडला सगळ्यांना. होय. कमेंट पण भारी होत्या. होय होय कमेंट पण छान होत्या, आम्ही सगळ्या वाचल्या. होय ना? त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. भाकरीला ना बाबे ज्वारीची असू दे, नाचणीची असू दे, बाजरीची असू दे, असं तांदळाचं पीठ घ्यायचं लावायला. हा असं थापायला ना अशी भाकरी चांगली अशी सरसरत जाते बघ. होय म्हणजे अजिबात चिकटत वगैरे नाही. हा चिकटत नाही. मग मिक्स धान्याची भाकरी म्हणजे कुठलं धान्य माहिती आहे? नाचणी, ज्वारी, बाजरी आणि थोडेसे गहू टाकले आहेत, अशी ही मिक्स धान्याची भाकरी. बघा कशी भाकरी फुगते बघा. होय मस्त झाली आहे. मग हे बघा. आई अजून आपली पावसाची पण तयारी करायची आहे, सुका बाजार आणायचा आहे. का होय, जाऊया एक दिवशी बाजारात हा आणि आणूया तुझ्या आवडीचं पण. होय खारे बांगडे आणूया आई. होय ना? हो खारे बांगडे, काठ, बोंबी हो आणायचंय, म्हणजे सुकवून ठेवायचे आहेत ना. होय सुकवून, म्हणून लवकरच जायला हवंय. आता ऊन आहे तोपर्यंत पटकन सुकतील पण. होय मग. आणि पावसात रेसिपी दाखवायची आहेत काय. होय दरवर्षी आम्ही तुम्हाला दाखवतो रेसिपी, भरपूर सारे प्रकार झाले त्यात. यंदाही तुम्हाला आम्ही नवीन नवीन दाखवणार आहोत. अजून दाखवायचेच आहेत मला. वेगवेगळे प्रकार ना आपण करायचे. आपण नाही तर रोजच एकच कोलिम करतो हवे नाही. होय असं नको. सुकटा बिकटाची ना सुकट वाकटीची एकच, पण करायची पद्धती वेगवेगळी. होय असं किती तुम्हाला बघा सुक मसाल्यातलं कालवण काय काय दाखवलेलं आहे ना. होय तऱ्हेचे दाखवलेत प्रकार. असे वेगवेगळे ना प्रकार तुम्ही बनवा प्रत्येक वाराला. असं कंटाळा येणार नाही होय खायला. भाकऱ्या भाजून झाले तर आता कोलिम करून घेते बाबे. चालेल. तेल टाकलंय, आता ह्याच्यात लसूण टाकते. बघा साली काढून अशी बारीक चेचून घ्यायची लसूण.
आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे. असा कापायचा बारीक चौकोनी नाही रे. हा कोलंबात मी कसं बाबा माशाच्या ह्या पदार्थात ना हा सुक्यात वगैरे कांदा जरा जास्त टाकायचा आणि कोलिंब थोडा टाकला तरी चव लागतो चांगला. चव लागते हा आणि वाढतो पण. हा वाढतो. कमी असेल ना कोलिंब वगैरे तर कांदा जरा जास्त टाकायचा हा असं. आणि हा कांदा आपल्याला ना असा नरम करून घ्यायचा चांगला जरा. सालं काढून अशी टाकली ना की कसं शिजतो पण लवकर. मग असा कापायचा बघा. कांदा नरम झालाय बघा. आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत. हा घरगुती आमचा लाल मसाला, हळद आणि गरम मसाला थोडासा टाकायचा. गरम मसाला हा बघा, जास्त नाही टाकायचा. आणि असे हे मसाला, हळद, गरम मसाला असे परतून घ्यायचं बघा. आता ह्याच्यात हा कोलिंब टाकते बघा. कोलिंब चांगला स्वच्छ असं धुवून घेतलाय. कोलिंब म्हणजे जवळा. हा आमच्या इथे आम्ही कोलिंब म्हणतो. बोलतो. त्याच्यात आता हे ओलं खोबरं, हे बघा ओलं खोबरं, आंब्याची फोडं आणि कोथिंबीर थोडी टाकते, थोडी नंतर टाकते ना अभि वरण. हा असं एवढं सगळं साहित्य टाकल्यावर का नाही चविष्ट होणार नाही. हा मग एकदम भारी लागतो हा भारी, कोलिंब हो. खायला. चांगलं असं परतून घ्यायचं आहे बघा. आता ह्याच्यात आपल्याला ना पाणी ओतायचं आहे. जास्त नाही पाणी ओतायचं आहे, थोडं पाणी ओतायचं आहे. हे बघा. आणि कसं माहितीये जास्त पाणी ओतलात ना की मग कसं गिदगिदीत होतो. हा चव लागत नाही हा त्याला. गिदगिदीत होतो. आणि थोडंसं पाणी टाकलात ना की कसा सुका फलफलीत मस्त होतो ना अभि? हा असं. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. परत एकदा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं. किती भारी झालाय बाबे. होय. म्हणजे ह्या पाण्यावर ना वाफेवर चांगला कोलिंब शिजतो मस्त नाही बाबे. हा आणि शिजायला वेळ पण लागत नाही ना हा, कोलिंब, लागत पटकन नाही. होतो. आता आपल्याला आग वाढवायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि कड काढून घ्यायचा चांगला. कोलंबाला बघा मस्त असा कड आलाय नाही होय. बाबे? आता आपल्याला ना आग कमी करायची आहे आणि परत एकदा असं झाकण ठेवायचं आहे. आणि हा कोलिंब आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा. म्हणजे आमटाची फोडं वगैरे ना कोकम टाकलात ना तरी पण म्हणजे त्या कोलंबात चांगली चव उतरते काय हवे. हा चव अगदी मस्त लागते हा. मग खायला. आग कमीच करते आता मी. भाकरी कशी नरम राहण्यासाठी ना बाबे हा अशी डब्यात भरून ठेवायची. हा आणि जर तुम्हाला कडक पाहिजे असेल ना तर अशीच टोपलीत ठेवायची आणि झाकण ठेवायचं म्हणजे जरा कडक होतात कडक होतात. असं. आम्हाला कशी घरात जरा थोडी नरम आवडते. होय. घमघमाट सुटला आई. होय ना. होय. झालाय बाबे. झालाय. होय. गरमागरम कोलिंब तयार आहे बघा. तसं झालाय मस्त काय हवे. एकदम भारी झालाय. होय. म्हणून तुम्हाला सांगते जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं पाणी टाकायचं आणि असं वाफेवर शिजवून घ्यायचं म्हणजे आंबट वगैरे असं शिजतं चांगलं. हे बघा शिजलं. होय. गरमागरम कोलिंब भाकरी या खायला. हे घे सिद्धी. बघ खाऊन कसं झालंय. दिसतोयच भारी आहे. होय ना. होय. मग खाऊन बघ. अभि हे तुला पण. हा आले.
कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कसं झालंय? एक नंबर. होय ना? सो भारी.